साष्टांग नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा लाडका तन्मय कल्पेश पाटील. तर मित्रांनो, आपण आता भर पावसात निघालोय, ते म्हणजे धारावीला. आणि धारावीचं दर्शन करून घेणार आहोत. आज गुरुवार पण आहे, खूप छान असं दर्शन करणार आहोत. आणि आपल्यासोबत आता चाचू आणि पप्पा आहे. चलो आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. लेट्स गो. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, खूप म्हणजे खूपच पाऊस लागलेला आहे. आणि 10:15 वाजलेत आता. कालपासून पाणी लागलं आहे, तो अजूनपर्यंत थांबला नाही आहे. आणि हलका हलका आहे, तर खूप छान पण वाटते. खूप भारी असं क्लायमेट झाले. हे बघा, पाणी पडतोय म्हणून पूर्ण पाणी भरून गेलं आहे मिठागरामध्ये पण पाहू शकता. आणि आपल्याला समोरचा डोंगर पण दिसत नाही आहे पावसामुळे. बघा, ग्रीनरी पाहायची वेगळीच मजा आहे मित्रांनो. मिठागर समुद्र झालाय. काय ना काही कांड होतो सकाळ सकाळी. हे बघा मित्रांनो, मी ना आता जस्ट गॅसची टाकी काढली आणि सीट फाडले. मी नाही फाडली, पप्पा म्हणे पहिल्याशी फाडलेली असेल. मी फाडली, खोटा बोल नको. हा लगे माझ्यावर नाव यानेच फाडली. आणि काय घ्याची टाकी घेतली ना, टाकी घेतल्यामुळे ते सीट फाडली. सीटची कवर लावून दे नवीन. याच गाडीची मिनी हेडलाईट फोडलेली लेफ्ट साईडची. खूप भारी एक्सपिरियन्स होता मित्रांनो. जसं मी सकाळी मॉर्निंगमध्ये मी सांगितलं पप्पाला, खूप बोलणं पडलं. नंतर पप्पा पण बोलले ठीक आहे, जाऊ दे, शिकतोच गाडी तर ठीक आहे. धारावी माते की जय. माते की जय. हो, नागमोडी रोड आहे एवढा. हा टर्न खूप डेंजरस टर्न आहे हा. बाहेरचे काय समजलं हॉर्न वाजव, इथे कधी हॉर्न वाजायचा. इकडे कधी पण हॉर्न वाजायचा. कारण की या भाईंदरमधला सगळ्यात डेंजरस रोड मी हाच बोलेन. अजून हे काय आहे, तो पण चौकचा. पण तिकडे तेवढी रिस्क नाही वाटत, तेवढी इकडे वाटते. लहान असा रोड आहे पण रिस्की आहे खूप. मित्रांनो, जे माझे सबस्क्रायबर आहेत त्यांना बहुतेक जणांना माहिती आहे धारावीचा रोड कसा आहे कसा नाही तो. पण जी लोक नवीन बघतायत मला, त्यांना खूप भारी वाटत असेल असे रोड पाहायला. कारण की कोकण पट्टा वाटतोय पूर्ण. पाहू शकता, पूर्ण हिरवगार आणि गावाच्या मधीतून रोड चाललाय. धारावी माते की जय. जणू आपण पोचलेलो आहोत फायनली. चलो आता क्लायमेटचा आनंद घेऊया. हे बघा, आपल्या आईचं मंदिर आता रेडी झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही. मी मध्येच पण आलेलं, तुम्हाला दाखवलेलं पूर्ण. पण आता पण तुम्ही पाहू शकता किती छान वाटते पाहायला. धारावी माते की जय. धारावी माते की जय. तर मित्रांनो, तुमचं पण खूप छान असं दर्शन झालं असेल. तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पण आता चाललो आहे दत्त मंदिरला. आणि दत्त मंदिरला जाऊन मस्तपैकी दत्तदेवाचं दर्शन करून घेणार आहोत. थोड्याच मिनिटावर, धारावी मंदिरपासून थोड्याच मिनिटावर आपल्याला इकडे दत्त मंदिर पाहायला भेटते. खूप छान असं मंदिर आत्ताच बनवलेलं आहे. नोव्हेंबरमध्ये ओपनिंग झाली होती. तशी आपले सगळे मीरा भाईंदर सुभाषचंद्र बोस, सुभाषचंद्र सावंत संस्था बोलतो. धारावीपासून 2 मिनिटावर झाली. हां, धारावीला 2 मिनिटावर साईडमध्ये. चला. मित्रांनो, 2 मिनिटाच्या दुरीवर आपलं दत्त मंदिर आहे. तुम्ही कधी पण धारावीला आलेत तर दत्त मंदिरला व्हिजिट करायला विसरू नका. खूप छान असं मंदिर आहे आणि खूप शांतता भेटते तिकडे. तर नक्की व्हिजिट करा आणि दत्तदेवाचं दर्शन करून घ्या.
बघा आता पप्पा नाही गेली आणि बघा इकडे आत्या मस्तपैकी हार बनवायला बसलेली आहे आणि क्लायमेट एन्जॉय करते. खूप पाऊस पडतोय मित्रांनो भाईंदरमध्ये. 4 दिवस 5 दिवस पाणी नाही पडला, त्याचा एकदाच रिवेंज घ्यायला घेतलाय. खूप म्हणजे खूप पाऊस आहे. आमचा कोंबडा पण भिजला. हे बघा मित्रांनो, वहिनीने जेवण केले आज. डाल भात भाजी. भाजी कुठली गेले? भेंड्याची भाजी गेली. वा वा. इकडे वहिनी काम करते. बाप रे बाप, केवढं काम करते वहिनी. हे बघा कोण भेटला मला. छत्रीवाला पार्टनर भेटला. छत्रीवाला पार्टनर. मित्रांनो आपण आता घरी चाललोय आणि मला आता घ्यायसाठी तक्षक आलाय आणि तो पण पाव घेऊन चाललाय. चला. तर मित्रांनो मी आता नवघरला आलेलो आहे कारण की आज आहे छोटीचा वाढदिवस. तो पण पहिला वाढदिवस आहे. चला तिच्यासोबत तुमची भेट करून देतो. खूप छान अशी आपली छोटी बहीण आहे, तिची भेट करून देतो तुम्हाला. हे बघा मित्रांनो किती पाहुणे मंडळी आलेले आहे आणि हे पहा आपली छोटी बघा किती गोड वाटते. आज खूप तयारी केली. खूप छान असा केक आणि खूप छान असं डेकोरेशन केले पाहू शकता तुम्ही मित्रांनो. आणि सर्व फॅमिली मंडळी पण जमलेली आहे, ते पाहू शकता. हे बघा मित्रांनो आपला मामा आलेला आहे, हवेश मामा आलाय. खूप लांबूनच आलाय हा मामा. किती तासाचा प्रवास झाला? 1.5 तास. त्याला आता वाढदिवस झालेला आहे. आता थोड्याच वेळेला जेवणाची सोय पण चालू होणार आहे. हे बघा मित्रांनो जेवायसाठी खूप काही काही आहे पाहू शकता. इकडे केक ठेवलेला आहे, सॅलड आहे, रोटी आहे आणि इकडे भाजी पाहू शकता आपण. इकडे पनीरची भाजी आहे, भात आहे, अजून इकडे डाळ आहे, मस्तपैकी पापड आहेत, भजी पण आहेत आणि गुलाबजामुन. एक नंबर जेवण आहे. खूप छान असं जेवण आहे पाहू शकता तुम्ही. शिवा शिवा शिवा. ओ ससा ससा का परत कपडे चेंज. नवीन नवीन कपडा परत परत. आता नाही रडणार त्या कपडे. हितांच्या लाडक्या बहिणीचं खेळणी आहेत आणि तो खेळतोय. ते कसं झालं आपलं? बर्थडे तर मस्त झाला. एकदम छान. आपली छोटी बहीण कुठे आहे? आईसर कुठे छोटी? आमचे कौशिकीचं सगळं सामान भावांनी यूज करायला घेतले. ए कौशिकी मारील तुला. आता आता मोकली घरात फिरायला. झाला बर्थडे. बर्थडे झाला. हे बघा काय पण करतायत नाही. तर मित्रांनो तुम्हाला हा व्लॉग नक्कीच आवडला असेल मला माहिती आहे. तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. असे युनिक कॉन्टेंट आपल्या चॅनलवर येत राहणार आहेत तर नक्की सबस्क्राईब करा. आणि अजून एक गोष्ट म्हणजे तुमच्या सपोर्टची खूप म्हणजे खूप
गरज आहे. आता मी एडिटिंग करायला बसणार आहे, म्हणजे एखादे झोप पण पूर्ण होणार नाही आहे मला असं वाटते. पण ठीक आहे, फक्त आणि फक्त तुमचा सपोर्ट हवा आहे. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, सपोर्ट करा. बाय बाय.